मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. तासगावात मध्यरात्री घरासह वाहनांची तोडफोड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तासगाव तालुक्यातील नेहरू नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुऱ्हाड आणि दगडांनी केलेल्या या हल्ल्यात मोठे नुकसान झालंय. जुन्या राजकीय वादातून हा हल्ल्याचा प्रकार घडल्याची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. तासगाव तालुक्यातील नेहरू नगर येथे जुन्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून मध्यरात्री ढाणे यांच्या घरावर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्यात 4 चाकी आणि दुचाकीसह घराच्या खिडक्यांची मोठी तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेत अंदाजे 70,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सागर प्रकाश ढाणे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास जाधव, त्याचा भाचा आकाश सचिन शिंदे, राहणार शामराव नगर, सांगली आणि त्यांच्यासोबत असलेल्या 10 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सागर ढाणे आणि गावातील विकास शिवाजी जाधव यांच्यात 4 वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून वाद झाला होता. विकास जाधव हा सध्या जम्मू काश्मीर येथे सोने चांदी गलाई व्यवसायानिमित्त वास्तव्यास असून तो महिनाभरापूर्वी गावी आला होता. त्यानुसार दिनांक 8 मार्च रोजी रात्री 11:30च्या सुमारास सागर ढाणे कुटुंबियांसह झोपले असताना घराबाहेर आरडाओरडा सुरू झाला. यावेळी ढाणे यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता विकास जाधव, त्याचा भाचा आकाश सचिन शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 10 अनोळखी व्यक्तींनी घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक सुरू केली. याशिवाय सदर ठिकाणी असणाऱ्या मारुती सुझुकी अल्टोच्या काचा फोडल्या. शिवाय दारातील होंडा शाईनच्या आणि होंडा स्प्लेंडर या वाहनांची मोठी तोडफोड केली. तर घराचा मुख्य दरवाजा देखील कुऱ्हाडीने तोडला असून बैठक रूम, किचनच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. हल्ला सुरू असताना ढाणे कुटुंबाने मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी शेजारी राहणारे मयूर जाधव, मारुती ढाणे, विशाल कदम आणि श्रीकांत कुंभार धावून आले. लोकांना येताना पाहून हल्लेखोर शिवीगाळ आणि दमदाटी करत पांढऱ्या रंगाच्या तवेरा आणि स्विफ्ट कारमधून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे नेहरू नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.